आपण आहोत आणि या संपूर्ण दादर परिसरामध्ये आपण जर ह्या इथे राहण्याची केलेली आहे, पण त्याच्याच विरुद्ध दिशेला असलेला या ठिकाणी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा पक्ष आहे. म्हणजे तुम्हाला विनंती असेल की त्या बाजूला सुद्धा आपण तिथली दृश्य दाखवावी की इथे ह्या नागरिकांची सोय करण्यासाठी एकही अधिकारी या ठिकाणी जागेवरती नाहीये. आज जेव्हा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून युवक आघाडीचे अध्यक्ष सागरदादा, त्याचसोबत त्यांची संपूर्ण महासचिवांची टीम, स्वप्नील दादा आणि आम्ही या ठिकाणी जेव्हा पाहणी दौरा करत होतो त्यावेळेला इथे जी इथल्या अनुयायांसाठी ज्या प्रकारची निकृष्ट दर्जाची सोय या महापालिकेने पुरवलेली आहे याची पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी माहिती झालेली आहे. इथे बरेचसे महिला कामगार आहेत ज्या सकाळी 7 वाजल्यापासून ते आता आपण बघू शकतो रात्रीचे 1:30 वाजलेले आहेत आणि सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्रीच्या 1:30 वाजेपर्यंत ह्या संपूर्ण महिला कामगार असतील, सफाई कामगार असतील, या दादर परिसरामध्ये काम करताना आपल्याला दिसत आहेत. पण आपण त्यांच्याकडे कुठल्या प्रकारच्या साधनं ह्या सफाई करण्यासाठीची दिलेली आहे आपण जर बघितली तर एकही साधन ना त्यांना हँड ग्लोव्ह दिलेले आहेत, ना त्यांना कुठल्याही प्रकारचा मास्क दिलेला आहे. शिवाय बऱ्याचशा त्यांच्या तक्रारी आहेत आणि सतत 3 ड्युटी एका व्यक्तीला करावी लागते आणि इथे संपूर्ण आपण जर बघितलं तर कामगारांची तर इथे तुटपुंजी जी व्यवस्था आहे त्याचसोबत इथे एकही अधिकारी जागेवरती नाहीये. आम्ही ज्या वेळेला इथल्या अधिकाऱ्यांची रजिस्टर आहे, उपस्थितीचं जे रजिस्टर आहे ते आम्ही जेव्हा चेक केलं तर तब्बल सकाळपासून 30 अधिकारी हे ड्युटीवरतीच आलेले नाहीयेत. सकाळी 15 अधिकारी ड्युटीवरती नव्हते, रात्री 10 अधिकारी ड्युटीवरती नव्हते आणि आता सुद्धा 15 अधिकारी या ठिकाणी कुठल्याच प्रकारे ड्युटीवरती नाहीयेत. ज्यांना कामं दिलेली आहेत त्यांनी सुद्धा सगळा कारभार जो आहे तो हवेमध्ये सोडून दिलेला आहे. इथे कुठल्याही प्रकारची सोय इथल्या नागरिकांना सफाईची करण्यासाठी इथल्या कामगारांना इथल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेली नाहीये. आत्ताच काही वेळापूर्वी आमचं इथल्या सहाय्यक आयुक्तांशी बोलणं देखील झालेलं आहे, पण त्यांनी सुद्धा कुठल्याही जबाबदारीचं विधान आमच्या कार्यकर्त्यांशी बोलत असताना केलेलं नाहीये. माझ्यासोबत स्वप्नील दादा आहेत, मी त्यांना सुद्धा सांगेल की आपण इथे जी काही परिस्थिती अनुभवली तर ती थोडक्यात मांडावी. सर्वांना जय भीम. महानगरपालिका दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांचा भोंगळ कारभार हा उघड पडतोय. पालिकेने जाहिरातबाजी करण्यामध्ये आणि सोशल मीडियावरती त्यांची फोटोग्राफी टाकण्यामध्ये व्यस्त आहे, परंतु जे लोक या ठिकाणी कामगार म्हणून काम करतात त्यांना मास्क दिले नाहीयेत, त्यांच्याकडे कुठल्याही पद्धतीचं साहित्य दिलं नाहीये आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या संस्थेला यांनी कामं दिलेलं आहेत 45 लोकांची त्यांची ड्युटी आहे, परंतु त्या ठिकाणी काही ठिकाणी 2 लोक काम करतात, तर काही ठिकाणी 40 लोक काम करतात, काही ठिकाणी 0 लोक आहेत आणि त्या संस्थेचे जे काही जबाबदार लोक आहेत, संस्था चालक आहेत, ते सरळ म्हणतात की आम्ही आता दिवसभर थकलो, आम्ही घरी जाऊन झोपलेलो आहे, परंतु ड्युटी रात्रपाळी दिवसपाळीचा पूर्ण पैसा ते घेत आहेत. कामगार सकाळपासून ते रात्रभर तेच कामगार काम करत आहेत आणि या सगळ्या विषयावरती ज्यावेळेस आम्ही आयुक्तांना फोन लावला तर आयुक्त म्हणतात आपण सकाळी याच्यावरती बोलूया. सकाळी बोलूया याचा अर्थ रात्रभरात जर इथं काही आपत्ती झाली तर त्याला आयुक्त जबाबदार राहणार नाहीत का? म्हणून आम्ही बैठकीमध्ये सांगितलं होतं की अशा पद्धतीच्या जर चुका झाल्या तर तुम्हाला का ठोकू नये, आम्ही तुम्ही असे जर कामं केले तर इथल्या अधिकाऱ्यांना आम्ही का ठोकू नये. आम्ही वारंवार सूचना देतोय की तुम्ही जे दिलेल्या सुविधा आहेत त्या पुरवा, ज्या कागदोपत्री तुमच्याकडे सुविधा आहेत, ज्या आमच्या टॅक्समधनं तुम्ही पैसे खाताय, इथल्या शासनाचा पैसा तुम्ही खाताय, पालिकेचा जो बजेट आलाय त्याच्यातनं तुम्ही पैसे खाताय, तुमच्या अधिकाऱ्यांचे संस्था चालकाचे हे लागेबंद आहेत, हे उघड येतं याच्यातनं. आणि आज हा पहिला दिवस आहे 4 तारखेचा रात्रीचा, म्हणजे 4 तारखेची सकाळ अजून उघडायची त्याच्यात ही परिस्थिती आहे. तर तुम्ही 4 तारखेचा दिवस 5 तारीख आणि 6 तारखेला तर तुम्ही काय अवस्था ठेवणार ते दिसून येतं याच्यातनं. तर पालिकेच्या अधिकाऱ्यांना मी पुन्हा एकदा विनंती करतोय, धमकी समजा, उद्या याच्यामध्ये जर बदल झाला नाही तर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि तुम्ही हे समोरासमोर असाल एवढं लक्षात ठेवा. यानंतर मी वंचित बहुजन आघाडीचे मुंबई युवक अध्यक्ष त्यांना विनंती करतो की त्यांनी जी काही आपण स्थळ पाहणी केली त्यातल्या ज्या काही त्रुटी आहेत त्या आपण जनतेसमोर मांडाव्या. सर्वांना जय भीम. अनेक वर्षापासून
4 ते 5 वर्षापासून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या 6 डिसेंबरच्या मिळालेल्या जे काही सुखसुविधा असतात याची पाहणी केली जाते. वारंवार स्नेहलताई असतील किंवा स्वप्नील असतील वारंवार अधिकाऱ्यांना सांगतात की ज्या ज्या त्रुटी तुमच्या याच्यात असतील सुविधेमध्ये त्या त्रुटी तुम्ही पूर्ण करा. त्याचबरोबर जो कॉन्ट्रॅक्टर वारंवार वर्षानुवर्ष ज्या चुका करतोय त्या कॉन्ट्रॅक्टरला रिपीट करू नये, परंतु जाणीवपूर्वक इथलं शासन इथलं प्रशासन त्याच कॉन्ट्रॅक्टरला रिपीट करतो. तर याच्यामधून सरळ सरळ दिसतंय की त्या जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचं आणि इथल्या अधिकाऱ्यांचं कुठेतरी लागेबांधे आहे. तर सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही त्यांना पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो की या सुखसुविधा आपण तुरंत चांगल्या प्रकारे द्याव्या, अन्यथा हे हात जोडलेले हात हे उघडूही शकतात याची देखील दखल घ्यावी. आम्ही आज फक्त ताकीद करायला आलेलो आहोत. तुम्ही जर मागे व्हिडिओ जर ज्या कामगारांना जर पाहिलं याच्यामध्ये लहान मुलं आहेत, याच्यामध्ये ज्या स्त्रिया आहेत, ज्या मनुष्य जे गावाकडून लोक आणलेले आहेत त्या लोकांच्या हाताला मास्क नाहीये, तोंडाला मास्क नाहीये, हाताला ग्लव्ज नाहीये, त्या घाण उचलतात, घरं कचरा उचलतायत. इथला जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो 3 वेळेचा पगार घेतोय, 3 वेळेच्या लोकांना अपॉइंट करतो, परंतु इथे एकाच माणसाकडून 3 वेळे काम केलं जातं. म्हणजे 3 वेळेचा पगार घ्यायचा आणि एकाच माणसाला एकच पगार द्यायचा, अशी जी प्रशासनाची आणि कॉन्ट्रॅक्टरांची जी खायची जी वृत्ती झालेली आहे हे वंचित बहुजन आघाडी सहन करणार नाही. आज फक्त ताकीद देतो, उद्या जर याच्यात बदल घडला नाही तर पुन्हा वंचित बहुजन आघाडी त्यांच्या पद्धतीने उत्तर देईल. जय भीम.